हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या डिझेलचा तीव्र असा तुटवडा जाणवतोय। या सगळ्याचा थेट परिणाम शेतीच्या मशागतीवरती होताना दिसतोय। पेरणीपूर्व मशागतीची कामं सध्या ठप्प झालेली आहेत। शेतकरी पुरते हवालदिल झालेत। पावसाळा अवघ्या काही दिवसांपर्यंत येऊन ठेपलेला असताना मशागत कशी करायची आणि पेरणी वेळेमध्ये कशी पूर्ण करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। ट्रॅक्टरला लागणारे डिझेलच उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे अडचणींमध्ये देखील वाढ होते। आता प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। पाऊस पडण्याच्या अगोदरची जी मशागत आहे त्या मशागतीसाठी आम्हाला ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही, बैल नसल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला डिझेलचा हे तुटवडा सांगायले डिझेल मिळणं झाले। त्याच्याबद्दल जरासं आम्हाला सरकारनं थोडंसं मदत करावी। मशागती नाही केल्या तर आम्हाला स्वतः हातानं नीट करायची अशी वेळ आहे, कारण बैल नाहीत। त्याच्यामुळं आता ट्रॅक्टरवरच सगळं आहे, तेवढी जमीन आम्ही वाहणार कशी, हा एक प्रश्न आमच्या पुढे आहे। काय सरकारला मागणी काय? डिझेलचं हे काहीतरी पर्याय काढून द्यावा आम्हाला डिझेलसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।